नमस्कार. आज आपण खूप अशा खमंग टेस्टी असणाऱ्या मोड आलेल्या बाजरीच्या खारोड्या 2 प्रकारे बनवणार आहोत. व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. ह्या खारोड्या बनवताना मी 2 टप्प्याने खारोड्या बनवल्या आहेत, म्हणजेच 2 दिवस खारोड्या बनवल्यात. तर या खारोड्या आदल्या दिवशी केलेल्या आहेत, तर ह्या साध्या खारोड्या आहेत. ह्या खारोड्या दुसऱ्या दिवशी बनवलेल्या आहेत. यामध्ये शेंगदाणे घातलेले आहेत. तर रेसिपीला सुरुवात करते. याच्या तुम्ही अशा चकल्यासुद्धा करू शकता. तर इथे मी गावरान बाजरी घेतली 2 किलो. याला स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलंय. ही बाजरी एका डब्यामध्ये घालून 1 दिवस भिजत ठेवायची. तर यामध्ये बाजरीच्या दुप्पट पाणी घालायचं, म्हणजे बाजरी छान भिजते. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बाजरी भिजली आणि संध्याकाळी 7 वाजले होते, त्यामुळे मी व्हिडिओ केला नाही. तर इथे पाणी निथळून दिलं आणि त्यानंतर सुती कपड्यामध्ये 1 रात्र बाजरी बांधून ठेवली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पहा छान असे याला मोड आलेत. व्हिडिओमध्ये दिसत नसेल, पण मी तुम्हाला जवळून दाखवते. पाहू शकता एका रातीमध्ये आपल्या बाजरीला किती छान असे मोड आलेत. आणि आता याला मी फॅनच्या हवेखाली 5 ते 10 मिनिट सुकवून घेणार आहे. तर पाहू शकता 10 मिनिट झालेत आणि बाजरी छान सुकली. आता याला मी मिक्सरला थोडी थोडी घालून या बाजरीला आपल्याला जाड रव्यासारखं भरडून घ्यायचंय. तर भरडा बनवताना आपल्याला मिक्सर चालू बंद करत हा भरडा काढून घ्यायचा आहे. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे भरडा करून घ्या. जास्त जाड भरडा ठेवायचा नाही. तर पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या भरड्याला आपल्याला मोजून घ्यायचं आहे. तर कुठल्याही एका भांड्याचं माप घ्या. इथे मी कुकरचा डब्बा घेतला आहे आणि या डब्याने मी 2 डबे भरडा घेते. आता मोठं पातेलं घेतलं आहे आणि ते गरम करत ठेवलं आहे. त्यामध्ये 1 चमचा तेल घातलं आहे. याच डब्याने आपल्याला 3 डबे पाणी घालायचं आहे आणि पाण्याला उकळी आली की 1 डब्बा पाणी काढून घ्यायचं. जे आपण 1 डब्बा पाणी काढलेलं आहे, तर ते आपल्याला नंतर गरजेनुसार घालायचे. आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 7 ते 8 हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरे, 2 गड्डी लसूण याला मी छान असं बारीक वाटून घेतलंय आणि या पाण्यामध्ये आपण हे मिक्स करणार आहोत. आता आपल्याला पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आणि नंतर आपल्याला यामध्ये भरडा आणि मीठ घालायचंय. तर जे भांड्याला लागलं होतं तर ते मी विसळून अर्धा ग्लास पाणी घातलंय. मीठ घालायचं. तर इथे मी 1.5 ते 2 चमचे मीठ घातलंय. या कण्या शिजत आल्यानंतर थोड्या खाऊन बघा आणि त्यानंतर मीठ जर कमी वाटलं तर मीठ परत आपल्याला थोडंसं घालायचं. तर पाहू शकता पाण्याला इथे छान उकळी आली आणि आता यामध्ये हा भरडा आपल्याला थोडा थोडा घालून हलवायचा आहे. तर इथे मी लाटणं घेतलंय, त्याने हलवते, किंवा तुम्ही एखाद्या चमच्याने पण हलवू शकता. तर मी पण इथे चमचा घेते. याला आपल्याला चमच्याने छान हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून खाली भांड्याला लागणार नाही आणि गुठळ्या पण होणार नाहीत. जर यामध्ये गुठळ्या झाल्या असतील तर या चमच्याने मोडून घ्यायच्या आणि यावरती झाकण ठेवायचं आणि मध्यम आचेवर शिजून घ्यायच्यात. आपल्याला अधूनमधून याला हलवायचं आहे आणि कण्या शिजायला जर पाणी कमी पडलं तर जे आपण 1 डब्बा पाणी बाजूला काढून ठेवलं आहे ते पाणी गरजेनुसार घालते. तर इथे मला पाणी कमी वाटतंय, तर मी यामध्ये पाणी घालत आहे. तर त्याच्यातलं मला अर्धा डब्बा पाणी लागलंय आणि आता मी याला मिक्स करते. मिक्स करून झाकण ठेवते आणि 5 मिनिट अजून याला मी शिजून घेते. तर खारोड्या बनवण्यासाठी इथे भरडा छान शिजलाय. आता हे आपल्याला थंड करून घ्यायचंय. थंड झाल्यानंतर खारोड्या घालायच्यात. तर मिश्रण लवकर थंड व्हावं यासाठी मी परातीमध्ये थोडंसं हे जे मिश्रण आहे तर ते काढून घेते. आता इथे मी टेरेसवरती आले आणि साडी अंथरली. या मिश्रणापासून थंड झाल्यानंतर तुम्ही चकल्या पण करू शकता. तर मी थोड्याशा चकल्या करणार आहे. तर जसे आपण सांडगे करतो अगदी तशाच आपल्याला ह्या खारोड्या घालून घ्यायच्यात. थोड्याशा आता याच्या मी चकल्या बनवते. तर चकल्या करताना गोल चकल्या करणार नाही, तर अशाच कुरकुऱ्यासारख्या मी चकल्या बनवून घेते. तर इथे खारोड्या आणि चकल्या घालून झाल्यात, पाहू शकता.
आता दुसऱ्या दिवशी मी खारोड्या बनवते, तर त्या दिवशी पण आपल्याला आधीच्या खारोड्याला जसं पाण्याचं प्रमाण घेतलं तसंच आपल्याला यामध्ये पाणी घालून शिजवून घ्यायचं आहे. फक्त यामध्ये तीळ घालायचेत आणि पांढरे तीळ मी 2 चमचे घेतले. अर्धी वाटी शेंगदाणे जाडसर असे कुटून घेतलेत, ते यामध्ये मिक्स केले. तर इथे छान असं मिश्रण तयार झालं आहे. आता याला पण आपल्याला थंड झाल्यानंतर खारोड्या घालून घ्यायच्यात. तर इथे खारोड्या घालून झाल्यात, पाहू शकता. आदल्या दिवशीच्या खारोड्या ब्लॅक साडीवरती दुसऱ्या दिवशी वाळत घातल्यात आणि ते खारोड्या तयार झाल्यात. 3 दिवस मी उन्हामध्ये छान अशा वाळून घेतल्यात. रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.